नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। उद्या माळशिरस मतदारसंघातल्या मार्कडवाडी गावात पुन्हा विधानसभेची निवडणूक। सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मतदारसंघातल्या मार्कडवाडी गावची सध्या चर्चा आहे। या मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर विजयी झाले, पण मार्कडवाडी गावामध्ये महायुतीच्या राम सातपुतेंनी मोठं मतं मिळवली, त्यामुळे शंका आलेल्या गावकऱ्यांनी तिथं बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची तयारी दर्शवली आहे। उद्या 3 डिसेंबरला मार्कडवाडी गावात मतदान प्रक्रिया पार पडेल अशी माहिती ग्रामस्थांनी दिली। मात्र प्रशासनाने याला विरोध केलाय, त्यामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तसेच 2 तारीख ते 5 तारीख कलम 163 ही लागू करण्यात आलाय। उत्तम जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएमचं कट कारस्थान असल्याचा गावकऱ्यांचा संशय आहे। मार्कडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने 80% मतदान झालेलं असताना ईव्हीएम मधून वेगळीच आकडेवारी समोर येते। निवडणुकीत राम सातपुते यांना 843 मतं तर जानकर यांना 1003 मतं मिळाली आहेत। या मतदानावर गावकऱ्यांना संशय आहे, त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवून ईव्हीएमची पोलखोल करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय। सातपुते यांना मिळालेल्या 843 मतांवर संशय असून त्यांनी गावातून फार तर 100-150 मतं मिळायला पाहिजे होती असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे।